नमस्कार मंडळी, नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, महाराष्ट्रातील दिव्यांग अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी ही व्हिडिओ अतिशय महत्त्वाची असणार आहे. कारण मित्रांनो, राज्य सरकारच्या माध्यमातून दिव्यांग अनुदान योजनेमध्ये वाढ केलेली आहे. लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये 2,500 रुपये जमा झालेले आहेत. काही लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये फक्त 1,500 रुपये जमा झालेले आहेत. का जमा झालेले आहेत, त्याचं कारण काय आहे, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला ठाऊक आहेत. त्याचबरोबर ज्यांना फक्त 1,500 रुपये जमा झाले त्यांनी त्यांचे संबंधित योजनेचे जे कागदपत्र आहेत, दिव्यांग प्रमाणपत्र, UDID कार्ड जे आहेत, हे सर्व तुमच्या तहसील कार्यालयामधील संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे जे विभाग आहे, टेबल आहे, तेथे जमा करावे असं राज्य सरकारच्या माध्यमातून सूचित करण्यात आले आहे. त्याचबरोबर राज्य सरकारच्या माध्यमातून सुद्धा संबंधित तहसीलदारांना सूचना केल्या आहेत की लवकरात लवकर हे पैसे लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये वर्ग करण्यासंदर्भात तुम्ही लवकरात लवकर ही माहिती अपडेट करा. KYC किंवा UDID कार्ड हे आहे ते हे लिंक करून घ्या, या संदर्भात सूचना केल्या आहेत. पण मित्रांनो, या गोष्टीचा अभ्यास करत असताना तुम्ही एक बारीक गोष्ट समजून घेतले का? एक लक्षात ठेवा, जर समजा लाडकी बहीण योजनेची जो लाभार्थी असतो त्यांची OTP किंवा आधार बेसवरती संपूर्ण माहिती राज्य सरकारच्या समोर दिसते. त्याचबरोबर माझा एक प्रश्न आहे राज्य सरकारला की एक लक्षात ठेवा, जर समजा तुमच्याकडे संजय गांधी, श्रावणबाळ, विधवा पेन्शन योजना कोणत्याही योजना असतील आणि त्या योजनेच्या लाभार्थ्याचं आधार कार्ड तुमच्याकडे आहे, मग त्या आधार कार्डला दिव्यांग प्रमाणपत्र, UDID कार्ड हा एक लिंक आहे किंवा नाही हे तुम्हाला माहीत नसणार का? आता आयुष्मान भारत असेल किंवा आभा हेल्थ कार्ड असेल, पॅन कार्ड असतील, वोटिंग कार्ड असतील, या सर्व डॉक्युमेंटचे किंवा ID प्रूफ आहेत, त्या प्रत्येक ID प्रूफ हे आधारला लिंक आहे, बरोबर आहे. आणि एक लक्षात ठेवा, ज्यावेळेस आपण UDID कार्ड काढतो त्यावेळेस सुद्धा आधार कार्ड नंबर मॅन्डेटरी केलेला आहे. मग एक लक्षात ठेवा, तुमच्याकडे जर लाभार्थ्याचा आधार कार्ड असेल तर त्या आधार कार्डवरून तुम्हाला तो व्यक्ती दिव्यांग आहे किंवा नाही हे सहज पद्धतीने चेक करता येणार आहे. त्यामुळे तुम्हाला तहसील कार्यालयाच्या माध्यमातून हे कागदपत्र किंवा हे DBT किंवा UDID कार्ड लिंक ही प्रोसेस करण्याची गरजच नाही आहे. तुम्हाला लाभार्थ्यांची संख्या कमी करायची आहे का, किंवा तुम्हाला हे पैसे लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये द्यायचे नाही का, असा सर्वात मोठा आणि महत्त्वाचा प्रश्न सर्वांच्या समोर उभा राहतोय. एक लक्षात ठेवा, राज्य सरकारच्या माध्यमातून जरी हे तहसील कार्यालयातील जे कर्मचारी त्यांच्या माध्यमातून ही कामं करून घेत असताना त्यांना योग्य ती माहिती सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी माझा दिव्यांग बांधव खूप चांगल्या पद्धतीने सहकार्य करतोय. परंतु त्या कर्मचाऱ्यांकडून वेळेवर ह्या सगळ्या गोष्टी सरकारपर्यंत पोहोचतात का, हा अतिशय महत्त्वाचा प्रश्नचिन्ह. या व्हिडिओच्या माध्यमातून अनेक लाभार्थ्यांच्या माध्यमातून जे एक प्रश्न आहे की एक विनंती आहे, ती विनंती मी या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न करतोय. एक लक्षात ठेवा, राज्य सरकारच्या माध्यमातून एक वेबसाईट तयार केलेली आहे. मी स्क्रीनवरती ती वेबसाईट दाखवतोय, सर्वांना ठाऊक आहे. या वेबसाईटवरती लाभार्थ्याचं संपूर्ण स्टेटस त्या ठिकाणी चेक करता येतो, जी माहिती आहे ती करता येते, किंवा दिव्यांग बांधव असतील त्या दिव्यांग बांधवांचे UDID कार्डच्या संदर्भात संपूर्ण माहिती अपडेट करणं, डाउनलोड करणं, हे सुद्धा स्वावलंबन कार्ड जे वेबसाईट आहे तिथे तुम्हाला सगळ्या गोष्टी करता येतात. मग एक लक्षात ठेवा, जर समजा असे काही लाभार्थी आहेत की त्या लाभार्थी संजय गांधी दिव्यांग किंवा संजय गांधी किंवा वृद्धापकाल किंवा विधवा पेन्शन योजने इतर ज्या योजना आहेत त्या योजनेचा लाभ घेतोय, परंतु तो प्रामुख्याने दिव्यांग आहे, मग त्या दिव्यांगाचं जे त्याला काही लिंक करायचं होतं ती ऑनलाईन पद्धतीने तुम्ही का चालू केली नाही? तुम्ही जर एक व्यवस्थित मस्तपैकी वेबसाईट तयार केलेली आहे, मग त्या वेबसाईटच्या माध्यमातून KYC असेल किंवा हयातीचा दाखला अपलोड करायचा असेल, किंवा हे आता जो नवीन विषय आला आहे आधार कार्ड किंवा UDID कार्ड हे DBTला लिंक वगैरे सगळ्या गोष्टी ह्या तुम्ही ऑनलाईन पद्धतीने का चालू करत नाही? दिव्यांग बांधवांना तुम्ही तहसील कार्यालयामध्ये का बोलवताय? त्यांना त्रास होतोय हे जाणून सुद्धा तुम्ही असं का वागताय? हा अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. लक्षात ठेवा, मुळात हे 1,500 रुपये जे दिलेले आहेत त्या 1,000 रुपये देण्यासाठी खूप वेगळं काही प्रोसेस करण्याची गरजच नव्हती. तुमच्याकडे प्रत्येक योजनेच्या लाभार्थ्याचा आधार कार्ड आहे आणि त्या आधार कार्डवरती काय काय काम केलेलं आहे, कोणते कार्ड ॲक्टिव्ह केलेले आहेत, काय पेमेंट सिस्टम प्रोसेस झालेली आहे, या सगळ्या गोष्टी तुम्हाला आधार कार्डच्या बेसवरती चेक करता येतात. मग यासाठी पुन्हा 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 हे कागदपत्र गोळा करण्याची काय गरज आहे? मग तुम्हाला लाभार्थ्यांना मुद्दामून त्रास द्यायचा आहे का, किंवा ही वेळ खाऊ प्रोसेस चालू ठेवायची आहे का, किंवा लोकांना जे काय 1,000 रुपये आहेत ते द्यायचे नाही का, किंवा लाभार्थ्याची संख्या कमी करायची आहे का? असे अनेक प्रश्न या ठिकाणी निर्माण होतात. त्यामुळे लाभार्थ्यांनी आत्ता सरकारकडे आम्हाला जे काही तुम्ही काम सांगताय करायला, हयातीचा दाखला, उत्पन्न दाखला, KYC हे सगळ्या गोष्टी वर्षातून तुम्ही जे आमच्याकडून मागतायत, किंवा अशा नवीन एखाद्या योजना सुरू केल्यानंतर पटकन त्या व्यक्तीची माहिती तुम्हाला हवी असते आणि मग तुम्ही पुन्हा ते डॉक्युमेंट गोळा करा, अशा ज्या सगळ्या गोष्टी सांगतायत ते
न सांगता ऑनलाईन पद्धतीने ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही देऊ शकताय। पण माझ्या संजय गांधी निराधार अनुदान योजना असेल, दिव्यांग अनुदान योजना असेल, या बाबतीत राज्य सरकारने योग्य तो निर्णय घेतला पाहिजे। ऑनलाईन पद्धतीने सर्व काही गोष्टी उपलब्ध करून दिल्या पाहिजे असं माझं किंवा माझ्या दिव्यांग बांधवांचं मत आहे। मित्रांनो, तुम्हाला सुद्धा काय वाटतंय हे प्रत्येकाने या ठिकाणी कमेंट्स करा, कारण आत्ता आपल्याला हे सर्व काही आपल्या पदरी ऑनलाईन पद्धतीने प्रोसेस तयार करून घ्यायची आहे। यासाठी सर्वांनी आपण या ठिकाणी प्रयत्न केला पाहिजे। सरकारला वेळोवेळी, अधिकाऱ्यांना वेळोवेळी त्या सूचना पण केल्या पाहिजे की असं करा तसं करा, कारण मित्रांनो त्यांना माहीत नाही की दिव्यांगांना किती आणि कसा त्रास होतोय। तर त्यांना जागरूक करणं किंवा त्यांना ती माहिती पटवून देणं हे आपलंच काम आहे आणि ते आपण केलं पाहिजे। अशा पद्धतीने मित्रांनो ही लाभार्थ्यांची संख्या कमी करणं किंवा लाभार्थ्यांना मुद्दामून त्रास देणं या सगळ्या गोष्टी समोर दिसत आहेत। म्हणून थोडक्यात महत्त्वाची माहिती तुमच्यासमोर मांडण्याच्या उद्देशाने ही व्हिडिओ बनवली होती। जर तुम्हाला हा विषय, माझं मत जर पटत असेल, नक्की व्हिडिओला लाईक करा। चॅनलवरती जर पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया पुढील व्हिडिओसह, तोपर्यंत धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।